आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 344.74 कोटी मंजूर झालेत। जुलैच्या महिन्याच्या लाभासाठी 344.74 कोटींचा। नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी। ज्या महिला आतुरतेने जे आहे जुलै महिन्याच्या हप्त्याची वाढ पाहत होते त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी, खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि संपूर्ण अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचा आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची अत्यंत अपडेट माहिती समोर आलेली आहे। जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती चर्चेत रंगत आहे। पण तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का? पैसे आले नसतील तर काय करायचे? कोणत्या महिलांना हप्ता मिळू शकतो आणि हप्ता जमा झाला आहे की नाही हे मोबाईलवरूनच कसे तपासायचे? तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, आजपासून कालपासून जे आहे, आज आणि काल या 2 दिवसापासून जे आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जुलै महिन्याचा हप्त्याचं निधी वाटप झालेला आहे। लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट चेक करा। आपल्या खात्यात पैसे आलेत की नाहीत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। जर तुमच्या खात्यात आत्तापर्यंत पैसे आले नसतील तरी पण काळजी करू नका। जर तुमची KYC DBT ॲक्टिव्ह असेल, संपूर्ण माहिती योग्य असेल तर तुम्हाला पण हप्ता मिळू शकतो। पण काही महिलांना थोडा उशिरा जे आहे हप्ता मिळू शकतो। पण सर्वात पहिलं तुमचं काम जे आहे, तुम्ही लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट चेक करा। म्हणजे आपल्या अकाउंट्समध्ये पैसे आलेत का नाहीत हे लवकरात लवकर तपासा। कारण कालपासून जे आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा निधी वाटपास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे वाटपास सुरुवात झालेली आहे। जवळपास खूप साऱ्या महिला जे आहेत ते KYC केले नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळणार नाही। पण ज्यांनी काही कारणामुळे, काही अडचणीमुळे आत्तापर्यंत KYC केली नसेल त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, जर तुम्ही आत्तापर्यंत KYC केले नसेल तर काळजी करू नका, लवकरात लवकर KYC करून घ्या। कारण KYCची जी आहे तारीख आता सरकारने वाढवलेली आहे। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी संधी म्हणून जी आहे KYCची तारीख वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे KYC पुन्हा एकदा संधी म्हणून लाडक्या बहिणींसाठी चालू केलेली आहे। जर तुम्ही आता पण KYCचा लाभ घेणार नसाल तर जे आहे तुमचे कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेतून लाभ बंद होऊ शकतो, म्हणजेच तुम्ही अपात्र ठरू शकता। त्यामुळे लवकरात लवकर KYC करून घ्या आणि पात्र महिला बना आणि तुम्हाला जे आहे हा लाभ मिळू शकतो। तर सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची महिलेचे अर्जातील तपशील, आधार लिंक, बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती योग्य असणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं सर्वात आधी जे आहे आपण KYC करून घ्या। जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर काळजी करू नका। आतापर्यंत तुम्हाला KYCमुळे जे आहे लाभ मिळत नव्हता, तुमच्या काही अडचणीमुळे, कारणामुळे तुम्ही KYC करू शकला नसेल, पण आता काळजी करू नका, लवकरात लवकर KYC कंप्लीट करून घ्या। आता जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत बोलूया। अनेक लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा खूप साऱ्या महिलांना लागलेली आहे। काही लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात आहे, तर काही महिलांच्या खात्यात रक्कम दिसण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो। तर या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी आणखी वेळ का लागू शकतो? तर जे आहे सरकारकडून दर महिना म्हणजे जुलै महिन्याच्या निधी वाटपास सुरुवात झालेली आहे। तर काही महिलांच्या खात्यात पहिलं नाहीतर जे आहे उशिरा येऊ शकतं। त्यामुळे काळजी करू नका, आपल्या खात्यात पण जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो। जर तुम्ही पात्र असाल तरच हा जे आहे रक्कम तुम्हाला मिळू शकते। म्हणूनच केवळ सोशल मीडियावर आलेल्या मेसेजवर विश्वास न ठेवता आपल्या बँक खात्यातील व्यवहार तपासणे खूप महत्त्वाचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, लवकरात लवकर आपलं बँक अकाउंट चेक करा। जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। ज्या महिलांचे पैसे आले नसतील त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पण काळजी करू नका, तुम्हाला पण जे आहे पैसे मिळतील, पण थोडा टाईम लागू शकतो। ज्यांनी KYC केली नाही त्यामुळे त्यांचे पैसे थांबले होते, त्यांनी काळजी करू नका, लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करा। आणि हो, लास्टला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका, जर तुमचा अर्ज मंजूर आहे का हे पण तुम्ही तपासून घ्या।
अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे आहे आपण आपलं अकाउंट चेक करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसोबत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.